अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी या सरकारने दिवाळीपूर्वी शासनाची मदत शेतकऱ्यांच्या खात्यात मिळेल असे जाहीर केले होते. परंतु दुर्दैवानं सांगावं लागतंय की मदत मिळायची तर दूर, दिवाळी होऊन अजूनसुद्धा बऱ्याच ठिकाणचे पंचनामे, जे की खरडून गेलेल्या जमिनीचे पंचनामे असतील, ओढ्याशेजारच्या गोठ्याचं नुकसान असेल किंवा ओढ्याशेजारी राहणारे जे शेतकरी त्यांचे घरं आहेत त्याचं झालेलं नुकसान असेल, त्याचे पंचनामे अजूनही झालेले नाहीत. महसूल आणि कृषीच्या वादामध्ये शेतकऱ्याचे पंचनामे रखडलेले आहेत. याआधी आम्ही वेळोवेळी पाठपुरावा केला. आदरणीय धीरज साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, पालकमंत्री या सगळ्यांना निवेदनं दिले, परंतु अजूनही त्याचे पंचनामे झालेले नाहीत. आत्ता आदरणीय मॅडमला आम्ही हेच निवेदन दिलं आहे की लवकरात लवकर हे उर्वरित पंचनामे व्हावे. शेतकऱ्याच्या खात्यावर बरेच शेतकरी अजून अनुदानापासून वंचित आहेत. त्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान लवकरात लवकर पडावं. काही गावं तालुक्यातील जे की अजून अद्याप एकाही शेतकऱ्याच्या नावावरती अनुदान पडलेलं नाही, तेही त्यांना मिळावं यासाठीचं निवेदन दिलेलं आहे. तुमची मागणी पूर्ण आहे काय होतं? मॅडमनी सांगितलंय की आज पण त्या मीटिंग बोलवणार आहेत. 2 ते 3 दिवसामध्ये जर आमची मागणी पूर्ण नाही झाली तर आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन करणार आहोत.